देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। धन्यवाद सर्व भक्तांना आजच्या श्रीमद भागवतम चर्चेत भाग घेण्यासाठी। आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की श्रील व्यासदेवांना नारद मुनींकडून उपदेश प्राप्त झाला, त्यांच्या हृदयामध्ये समाधान संतुष्टी प्राप्त करण्यासाठी। आणि श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या या भागाचं शीर्षक आहे, जो की 4थ्या अध्यायापासून 7व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापर्यंत, ते आहे भागवताचा इतिहास। भागवत कशा प्रकारे प्रस्तुत झालं आणि त्याचा बॅकग्राऊंड काय होता, याच्यावर चर्चा चालू आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की श्रील व्यासदेवांनी सर्व वेदांची रचना करून पण त्यांच्या हृदयामध्ये ते समाधान नव्हतं, आणि त्यांनी तो आपल्या हृदयामधली असंतुष्टता आपल्या गुरु महाराजांकडे व्यक्त केली। आणि त्यावर नारद मुनींनी त्यांनी हे डायग्नोसिस, हे निदान केलं की आपण सर्व कर्मकांडांनी भरलेल्या वैदिक ग्रंथांची निर्मिती लिखाण केलेलं आहे, पण अशा कोणत्या ग्रंथाचे आपण लिखाण नाही केलेलं ज्याच्यामध्ये भगवंताची केवळ आणि केवळ शुद्ध भक्ती दिलेली असू। आणि नारद मुनी स्वतःच्या जीवनातल्या, आधीच्या जीवनातल्या उदाहरणावरून श्रील व्यासदेवांना समजावून सांगतात की कशा प्रकारे भगवंतांची शुद्ध भक्ती ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कोणत्याही जीवाला पूर्णपणे संतुष्ट करू शकते। एक मिनिट द्या मला, मी खिडकी बंद करतो, एक मिनिट। आणि त्यानंतर आपण पाहिलं की श्रील व्यासदेवांनी त्या ठिकाणाहून नारद मुनी उपदेश करून ज्यावेळेस भक्तीबद्दल उपदेश करून ज्यावेळेस गेले, त्यानंतर श्रील व्यासदेवांनी भगवंतांवर ध्यान लक्ष केंद्रित केलं आणि त्यांना साक्षात भगवंतांचं आणि त्यासोबतच भगवंतांची जी सावली शक्ती आहे, जी की आहे माया शक्ती, जी की सावलीप्रमाणे त्यांच्या नेहमी सोबत असते, त्या माया देवीचं पण दर्शन श्रील व्यासदेवांना झालं। तर हे वर्णन झाल्यानंतर जे नैमिषारण्यामधले जे ऋषी मुनी आहेत, ते प्रश्न करतात सूत गोस्वामींना की श्रील व्यासदेवांचे जे पुत्र होते शुकदेव गोस्वामी, ते जन्मापासूनच एक लिबरेटेड म्हणजे मुक्त आत्मा होते, जे की भगवंतांचे शुद्ध भक्तीच्या स्तरावर सुरुवातीपासून स्थित आहेत, भगवंतांचे नित्य
सहयोगी आहेत. तर अशा ज्या आत्माराम असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. अशा आत्मसंतुष्ट व्यक्तींना ज्यांच्या की आपल्या समाधानासाठी, आत्मसमाधानासाठी किंवा संतुष्टीसाठी या जगातल्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. जे की या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टीपासून निरासक्त आहेत. अशा आत्माराम भक्तांना पण श्रीमद भागवतांनी कशाप्रकारे आकर्षित केलं भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी याची उत्सुकता लागलेली आहे नैमिषारण्यमधल्या ऋषीमुनींना, की शुद्ध भक्तांना पण भगवंत कशाप्रकारे आकर्षित करतात, ज्या भक्तांना की या भौतिक जगातली कोणतीच गोष्ट त्यांना आकर्षित करू शकत नाही. मग ते सोने असू, की मौल्यवान दुसरे रत्न जडित असू किंवा पैसे अडके असू त्यांना किंवा कोणती या भौतिक जगातली संपत्ती, प्रॉपर्टी असू, ती अशा आत्माराम भक्तांना कधीच आकर्षित करू शकत नाही. आणि आपण तुकाराम महाराजांची छान एक ओळ लक्षात येते. तुकाराम महाराजांनी म्हणून गेलेले की "सुवर्ण हे आम्हा मृत्तिके समान." मृत्तिके म्हणजे मातीप्रमाणे, की भगवंतांच्या अशा आत्माराम भक्तांसाठी ज्यांच्या की हृदयामध्येच भगवंतांच्या भक्तीने ते पूर्णपणे संतुष्ट आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही सोने आणले काय किंवा दगड माती आणले काय, त्यांना त्याच्यामध्ये काही उत्सुकता नाहीये किंवा काही आकर्षण असं नाहीये. त्या गोष्टीची त्यांना तेवढीच मूल्य आहे, जेवढ्यापर्यंत ती गोष्ट भगवंतांच्या सेवेमध्ये वापरल्या जाऊ शकते. आपण श्रील प्रभुपादांच्या पण जीवनामध्ये बघतो, की श्रील प्रभुपाद महान संन्यासी होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जायचे ते. वेगवेगळे बाहेरचे लोकं किंवा भक्त पण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी भेटवस्तू म्हणून देत असत. तर प्रभुपादांनी बऱ्याच वेळा काय करायचे, की त्यांना कोणी शॉल भेट द्यायचं किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टी कोणी घड्याळ भेट द्यायचं. तर कोणी जर घड्याळ भेट दिलं, तर प्रभुपादजी काय करायचे, आपल्या हातातलं घातलेलं घड्याळ कुणाला तरी भेट म्हणून द्यायचे त्यांच्या भक्तांपैकी कुणाला वगैरे आणि ते जे भेट म्हणून आले ते वापरायचे. पुन्हा दुसऱ्यांनी कुठं कोणती काही गोष्ट दिली, कुणी शॉल भेट म्हणून दिली, आपल्या अंगावरची शॉल, जुनी शॉल कुणाला भेट म्हणून द्यायचे. पण सांगण्याचा अर्थ असा की जे साधू पुरुष असतात, ते या भौतिक गोष्टींची आसक्ती कधी बाळगत नाहीत, की आता ही मिळाली आहे, मग त्याचा संचय करू म्हणून. इनफॅक्ट श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटलंय, की ज्या कुणाला संचय करण्याची प्रवृत्ती आहे, त्या व्यक्तीने कधीही तो व्यक्ती संन्यास जीवनासाठी पात्र नाहीये. त्या व्यक्तीने गृहस्थीमध्ये राहिलेलं कधी चांगलं. का? कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे भक्तीसाठी पूरक गुण आहेत, त्याच्यापैकी एक खूप महत्त्वाचा गुण आहे रिनन्सिएशन किंवा थोडीशी विरक्ती किंवा निरासक्त असणं भौतिक गोष्टींबद्दल. तर नैमिषारण्यामधले ऋषीमुनी यांना खूप आश्चर्य वाटत आहे, की हे श्रीमद भागवतम श्रील व्यासदेवांनी रचना केल्यानंतर श्रील सुखदेव गोस्वामींना का देण्यात आलं? का शिकवण्यात आलं? कारण त्यांना ते कशाप्रकारे या भागवताला आकर्षित झाले? कारण ते तर जन्मापासून मुक्तात्मा होते. तर आपण हा 8वा श्लोक एकदा म्हणू आणि मग याला सुरुवात करू चर्चेला. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत ज्या गोष्टी आपण रिवाइज केल्या, त्यामध्ये कुणाला काही प्रश्न आहे, काही शंका आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. ससंहितां भगवतीं संहितां भगवती कृत्वा कृत्वानुक्रम्य चात्मजम् कृत्वानुक्रम्य चात्मजम् शुकम् अध्यापयामास अध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनिः निवृत्तिनिरतं मुनिः
आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचते वाचू? मी. हा, कोण? तर दीपांजली माताजी तुम्ही हे वाचा, क्षितिजा माताजी तुम्ही पुढचा श्लोक वाचा. ठीक आहे. हो चालेल मॅम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. भगवंताची रचना करून त्यांची पाठशुद्धी झाल्यावर शील व्यासदेवांनी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रवृत्त असलेल्या आपल्या पुत्राला शुकदेवांना त्याची शिकवण दिली. तात्पर्य, भागवत ही लेखाचीच त्यावरील स्वाभाविक टीका आहे. अगोदरच आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर असलेल्या साधकांसाठीच ब्रह्मसूत्रे वेदांत सूत्रे आहेत. भागवत हे असे लिहिलेले आहे की केवळ त्यातील विषयाचे श्रवण केल्याने कोणीही आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा तात्काळ अवलंब करतो. जरी त्याची रचना विशेषतः पूर्णपणे आत्मसाक्षात्कारात रममाण असणाऱ्या परमहंसांसाठी असली तरी पूर्णपणे भोगासक्त मनुष्याच्या हृदयातही ती जाऊन पोहोचते. लौकिक प्रवृत्तीची माणसे इंद्रिय तृप्तीत संलग्न असतात, परंतु अशा लोकांनाही या वैदिक वाङ्मयात त्यांच्या भौतिक रोगाचे निराकरण करण्यासाठी उपाय सापडेल. शुकदेव गोस्वामी हे त्यांच्या जन्माच्या अगदी प्रारंभापासूनच मुक्तात्मा होते आणि त्यांच्या पित्यांनी त्यांना भागवत शिकवले. संसारी विद्वानांमध्ये भागवताच्या रचनेच्या काळाला धरून काही मतभेद आहेत, तथापि भागवताच्या मूळ पाठाप्रमाणे ही गोष्ट निश्चित आहे की त्याची रचना भगवान श्रीकृष्णाच्या स्वधाम गमनानंतर आणि परीक्षित महाराजांच्या तिरोभावापूर्वी झाली आहे. जेव्हा परीक्षित महाराज भारतवर्षाचे सम्राट या नात्याने जगावर राज्य करीत होते, तेव्हा त्यांनी मूर्त रूपातील कलीला शिक्षा केली होती. शास्त्राप्रमाणे आणि ज्योतिष वैज्ञानिक गणिताप्रमाणे कलियुगाचे 5 सहस्त्र वर्षे लोटली आहेत. म्हणून भगवंताची रचना 5 सहस्त्र वर्षापूर्वी झाली आहे. महाभारत भागवताच्या पूर्वी रचले गेले होते. हे थोडस टेक्स्ट तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे माताजी? नाही तर मी वाचतो इथे. दिसते दिसत. आणि पुराणाची रचना महाभारताच्या अगोदर झालेली होती. विविध वैदिक साहित्यांच्या रचना कालाचे हे अंदाज आहेत. भागवताची रूपरेखा वास्तविक वर्णनाच्या अगोदरच नारद मुनींद्वारे सांगण्यात आली होती. भागवत हे निवृत्ती मार्गाने अनुशासन करण्यासाठीचे शास्त्र आहे. शील नारद मुनीने प्रवृत्ती मार्गाला अनुपयुक्त ठरविले आहे. सर्व बद्ध जीवांची त्याकडे सहज प्रवृत्ती आहे. भागवताचा हेतू मनुष्य मात्राचा भवरोग दूर करणे किंवा भौतिक दुःखाचे पूर्ण निराकरण करणे हा आहे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. शील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे या तात्पर्याच्या शेवटच्या भागामध्ये की कशा प्रकारे श्रीमद भागवत हे निवृत्ती मार्गाचे जे अनुसरण सांगितलंय, अनुसरण जे करणारे आहेत त्यांच्यासाठीचं शास्त्र आहे. तर निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग याबद्दल आपण ऐकतो की प्रवृत्ती मार्ग म्हणजे इंद्रिय उपभोगाचा मार्ग, अशा लाभाचा मार्ग की जे की लाभ सहज उपलब्ध आहेत. पण ज्या प्रकारे ते सहज उपलब्ध आहेत त्या प्रकारे ते आपल्या कर्मबंधनाचे कारण पण ठरतात. त्याच्या विरुद्ध निवृत्ती मार्ग हा असा मार्ग आहे की निवृत्ती मार्ग म्हणजे रिटायरमेंट नाही. निवृत्ती मार्ग म्हणजे असा मार्ग ज्याच्यामध्ये जे फळ प्राप्त होतं ते नश्वर नाहीये, थोड्या काळाकरिता नाहीये, ते शाश्वत फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि ते शाश्वत फळ जर आपल्याला प्राप्त करायचंय तर आपल्याला भगवंतांच्या भक्तीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जेणेकरून हे भौतिक जगातली कोणतीच प्राप्ती हे अशी नाहीये की जी नेहमी आपल्यासोबत राहू शकते. इनफॅक्ट ब्रह्माजींचं पद जरी कुणाला प्राप्त झालं, जे की या भौतिक जगातली सर्वश्रेष्ठ अचीवमेंट, सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे, ते ब्रह्मदेवांचं जे पद आहे ते पण शाश्वत नेहमी करताचं नाहीये. त्यांच्या जीवनाचा कालावधी झाल्यानंतर ते पण नष्ट होऊन जातात. त्यांना पण मृत्यूला सामोरे जावे लागते.
सर्वात श्रेष्ठ जीवात्मा या भौतिक जगातले असताना पण भगवंतांची भक्ती ही अशी आहे की बरेच महान आचार्यगण वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या रचना, त्यांच्या वैष्णव गीत रचना आहेत, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की मला साक्षात ब्रह्माजींचं पद जरी मिळालं तरी मला ते नको आहे. मला फक्त भगवंत तुमची शाश्वत सेवा जन्म-जन्मांतरामध्ये नेहमी मिळू द्या, नेहमी प्राप्त होऊ द्या. तर अशा प्रकारे निवृत्ती मार्गाचं अनुसरण आणि अनुकरण मध्ये एक फरक आहे. अनुकरण म्हणजे कोणत्याही व्यक्तीची आपण नकल करणे किंवा कॉपी करणे आणि अनुसरण म्हणजे त्यांच्या पदचिन्हांवर चालणे. तर भागवत विधीमध्ये महत्वाची गोष्ट हे की महाजनो येन गतः स पंथ. ज्या प्रकारे वेगवेगळ्या जे महात्मा होऊन गेलेले आहेत भक्ती मार्गामध्ये, त्यांनी दाखवून दिलेला जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये आपण त्यांचं अनुसरण करत आहोत. अनुसरण म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर इथे विचारण्यात आलेलं आहे शौनक ऋषीद्वारे की श्रीमद भागवतम हे विशेषतः अशा प्रकारच्या व्यक्तींबद्दल लिहिलेलं आहे, जे की त्याचा खऱ्या प्रकारे आनंद घेऊ शकतात. ते म्हणजे परमहंस व्यक्ती. परमहंस म्हणजे ज्यांना या भौतिक जगातले कोणत्याच गोष्टीचं जसं मी सांगितलं, काही आकर्षण नाहीये, काही आसक्ती नाहीये. आता आपल्याला जर समजा काही धनसंपत्ती देऊन, काही पैसे देऊन, पगार देऊन कोणतं काम करायचं असेल, तर आपण कुणाकडून करून घ्यायचं असेल, तर आपण केवळ अशाच व्यक्तीकडून करून घेऊ शकतो, की ज्यांना कोणत्यातरी गोष्टीची हव्यास आहे, पाहिजे आहे किंवा गरज आहे. पण अशा प्रकारे भगवंतांचे पूर्णतः मुक्त आत्मे भक्त, ज्यांना की या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल ते निरासक्त आहेत, त्यांना कोणत्याच गोष्टींनी ते आकर्षित होत नाहीत. मग अशा प्रकारचे जे मुक्तात्मे आहेत, शुकदेव गोस्वामींसारखे, ते कशाप्रकारे या भागवताकडे आकर्षित होतात? कारण जे लौकिक प्रकृतीची माणसे आहेत, त्यांना तर आपण शास्त्र अ, अ, अध्ययनासाठी शेकडो भक्तांना बोलवतो. पण वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या प्राथमिकता असल्यामुळे आपण बघतो की काही भक्तच येऊ शकतात. आणि त्या भक्तांमधले जे भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतात, काही जण विशेष प्रकारे भगवंतांच्या कृपेने त्यांना विशेष प्रकारे जाण होते, भक्तीमध्ये ओढ निर्माण होते आणि मग भक्तीमध्ये ते पुढे जातात. तर सामान्य भौतिक प्रवृत्तीच्या लोकांना तर अध्यात्मामध्ये जी रुची असते ती तर फार कमी, पण जे पूर्णतः मुक्त आत्मे आहेत, शुकदेव गोस्वामींसारखे, त्यांना पण भगवंतांच्या लीला एवढे निरासक्त असताना पण त्यांना पण आकर्षित करतात. हे आपण पुढच्या श्लोकामध्ये अजून विस्तारामध्ये पाहू. तर 8 पासून हे पुढचे श्लोक हे दर्शवतात, की कशाप्रकारे भगवंतांच्या लीला ह्या अशा व्यक्तींना पण आकर्षित करण्यामध्ये पूर्ण समर्थ आहेत, जे की भौतिक जगातल्या कोणत्याही दुसऱ्या गोष्टीला कधी आकर्षित होत नाहीत. तर थोडीशी इथे टेक्स्ट हललेली असल्यामुळे मी सजेस्ट करतो, की एक मिनिट. तुम्हाला शक्य असेल तर वाचा किंवा तुम्ही या स्क्रीनवरचं पाहून ऐकू शकता. मी इथे भागवत आहे माझ्याकडे, तर मी वाचून दाखवतो. तर कृपया 9वा श्लोक म्हणण्याचा हरे कृष्ण प्रयत्न. प्रभूजी, हरे मी कृष्ण. वाचू शकते ना, माझ्याकडे आहे. आहे ना? ठीक आहे, हो. ठीक आहे. रेश्मा माताजी, आपण एक 10 श्लोक वाचू आणि नंतर तुम्ही वाचा. ठीक आहे? प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, सगळ्यांकडे श्रीमद भागवतम बुक आहे. जास्त आहे ना? करून. ठीक आहे, ठीक हो आहे. हो चालेल. प्रभूजी. चालेल. क्षितिजा माताजी तुमच्याकडे पण आहे? हरे कृष्ण प्रभूजी, माझ्याकडे नाहीये नाही. पुस्तक. ओके. ठीक आहे, ठीक आहे. हा. तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल वाचण्यासाठी, कारण थोडासा हो. त्रास होईल, टेक्स्ट थोडीशी चालेल, मी प्रयत्न करते. प्रयत्न करा. हां, चालेल. काही हा, हरकत नाही. हा. आणि दुसऱ्या माताजी कोणत्या ज्यांनी सांगितलेलं, रेश्मा माताजी, तुम्ही नंतरची वाचा. ठीक आहे? हो प्रभूजी. हरे चालेल. कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण श्लोक क्रमांक 9 पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. शौनक उवाच. शौनक उवाच स वै निवृत्तिनिरतः सवयी निवृत्तिनिरतः सर्वत्रोपेक्षको मुनिः सर्व सर्वत्रोपेक्षको मुनिः
कस्य वा ब्रहितम् एताम् कस्य वा स्वागृहीतमेता आत्मा रामः समभ्यसत्. आत्मा रामसमभ्यसत्. तर आपण मागच्या श्लोकामध्ये जो प्रश्न ज्याच्यावर चर्चा केली की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी जे मुक्तात्मा होते त्यांना श्रीमद भागवतम कशा प्रकारे आकर्षित करून घेतले श्रीमद भागवतांनी, त्याच्यावर इथे प्रश्न पुढे अजून विस्तारामध्ये विचारत आहे. क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हो, हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. इच्छा. श्री शौनकांनी सूत गोस्वामींना विचारले, श्री शुकदेव गोस्वामी अगोदरच आत्मा साक्षात्काराच्या मार्गावर निरत झालेले होते. अशा रीतीने ते आत्म्यातच रममाण झालेले मुनी होते. मग त्यांनी या बृहत वाङ्मयाचा कशासाठी अभ्यास केला? सामान्य लोकांच्या दृष्टीने जीवनाची सिद्धी म्हणजे भौतिक कार्यांना पूर्णपणे स्थगिती देऊन आत्मसाक्षात्काराच्या मार्गाला लागणे. जे इंद्रिय तृप्तीत आनंद घेतात किंवा जे भौतिक स्वरूपाच्या शरीर संबंधी कल्याण कार्यात संलग्न असतात त्यांना कर्मी म्हटले जाते. अशा लाखो कर्मांपैकी आत्मसाक्षात्काराने एखादा आत्माराम होऊ शकतो. आत्मा म्हणजे स्वतः आणि आराम म्हणजे आनंद घेणे. प्रत्येक जण सर्वश्रेष्ठ आनंदाच्या शोधात आहे, परंतु प्रत्येकाच्या आनंदाचा मापदंड वेगवेगळा असणार. असे असल्यामुळे कर्मी जनांना आनंद उपभोगाचा स्तर आत्मारामांच्या आनंदाहून वेगळा आहे. आत्माराम पुरुष भौतिक भोगाविषयी सर्वथा उदासीन असतात. श्रील सुखदेव गोस्वामींनी ती स्थिती अगोदरच प्राप्त केलेली होती आणि तरीही भागवतासारख्या बृहत स्वरूपाच्या वाङ्मयाच्या अभ्यासाचे श्रम घेण्यात त्यांना रस निर्माण झाला. याचा अर्थ असा की अगदी वेद पारंगत अशा आत्मारामांसाठी भागवत म्हणजे पुढील अभ्यासाचा विषय आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे शुकदेव गोस्वामींबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे की ते आत्माराम स्तरावर स्थित असताना पूर्णपणे मुक्त आत्मा या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल आसक्ती नसताना पण कशा प्रकारे त्यांना इच्छा निर्माण झाली, रस निर्माण झाला, या श्रीमद भागवताचा अभ्यास करण्यामध्ये आपल्या वडिलांकडून म्हणजे श्रील व्यासदेवांकडून श्रीमद भागवताचं हे पुराण ऐकण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुकदेव गोस्वामी कशा प्रकारे त्यांना रुची मिळाली. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत कृष्ण भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतात आणि ती गोष्ट इथे पण सांगितलेली आहे की भौतिक भोगांविषयी अशा प्रकारचे जे मुक्त आत्मे आहेत, आत्माराम आहेत, ते नेहमी उदासीन असतात. परंतु ज्यावेळेस भगवंतांच्या भक्तीबद्दल कुठे वर्णन असतं त्यावेळेस भगवंतांच्या भक्तांचे जे इंद्रिय असतात ते लगेच जागृत होतात आणि त्यांना त्या गोष्टीबद्दल खूप रस, खूप आवड, खूप आकर्षण निर्माण होते. जिथे कुठे भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचं यशोगान चाललेलं असतं. तर एक उदाहरण देतात भगवंत कृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये की कशा प्रकारे भक्त जे असतात ते आपले इंद्रिय वापरताना एखाद्या कासवाप्रमाणे त्याचा उपयोग करतात. कशा प्रकारे कासवाप्रमाणे, ज्या प्रकारे आपण बघतो की कासव असू द्या समजा समुद्राच्या काठी किंवा कुठे नदीच्या काठी जर कासव हळूहळू चालू आहे आणि तुम्ही जर त्याला जाऊन हात लावण्याचा प्रयत्न केला, त्याची ज्या पाठीवर जी ढाल असते त्याला जर हात लावण्याचा प्रयत्न केला, लगेच कासव काय करेल सगळ्यात पहिल्यांदा आपण जर त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आपले इंद्रिय सगळे आतमध्ये खेचून घेतो. आपले इंद्रिय त्याचे जे हात पाय आहे, 4 पाय आहेत, 4 पाय आणि मान आणि डोकं पूर्ण त्याच्या पाठीवरचं जे कवच आहे त्याच्या आतमध्ये खेचून घेतो. कारण त्याला कोणत्याही गोष्टीचा बाहेरचा स्पर्श झाला म्हणजे त्याच्यासाठी धोका असतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी ते पूर्ण हात, पाय, डोकं वगैरे पूर्ण आतमध्ये खेचून घेतो. तर ज्यावेळेस भगवंतांचे भक्त या भौतिक जगामध्ये वावर करत असतात, त्यावेळेस या भौतिक गोष्टींबद्दलचे जे काही विषय चर्चिले जातात, मग ते वृत्तपत्रांमध्ये असू किंवा टेलिव्हिजन, रेडिओवर असू किंवा बाहेरच्या जगातल्या रिकाम्या लोकांच्या गप्पा का असो ना, राजकारण असो, काही असो, त्या गोष्टींबद्दल त्यांची जी
त्यांची जी वृत्ती असते ती असते उदासीनतेची. त्याच्यामध्ये त्यांना जास्त रस नसतो, की आज ह्या नेत्याने काय म्हटले किंवा आज या न्यूज साईटवर सर्वात जास्त ब्रेकिंग न्यूज कोणती आहे, त्याच्यामध्ये त्यांना जास्त आसक्ती नसते, रस नसते. परंतु 1 मिनिट थांबा. परंतु भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचं यशोगान जिथे कुठे चालू असतं, तिथे त्या ठिकाणी लगेच जाऊन भगवंतांच्या भक्तीबद्दल ऐकण्यासाठी ते अतिशय आतुर असतात. असं सांगितलेलं आहे प्रभू रामचंद्रांचे सर्वात महान भक्त हनुमानजींबद्दल, की या पृथ्वी तलावर जिथे कुठे रामायणाबद्दल चर्चा सुरू आहे किंवा भगवान प्रभू रामचंद्रांच्या लीलांबद्दल चर्चा सुरू आहे, रामकथा सुरू आहे, त्या ठिकाणी हनुमानजी निश्चित तिथे उपस्थित राहणार. म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे, की भगवंतांच्या शुद्ध भक्ताची जी आवड असते, ती अशी असते, की भगवंतांचं जिथं यशोगान चर्चिलं जात आहे, त्या ठिकाणी ते भक्त असणार म्हणजे असणार. ती तो जो वेळ आहे, ती जी संधी आहे, ती कधी ते दवडणार नाहीत. त्याच प्रकारे खूप सुंदर श्लोक येतो. भगवंत विष्णू पण नारद मुनींना सांगतात, की नाहं तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा, की हे नारद मुनी, मी वैकुंठामध्ये पण निवास करत नाही आणि योगी जनांच्या हृदयामध्ये पण मी निवास करत नाही. तर कुठे मी निश्चित निवास करतो, कुठे नेहमी असतो मी? तत्र तत्र तिष्ठामि नारदा यत्र गायन्ति मद्भक्ता. जिथे कुठे भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला यांचं यशोगानावर चर्चा सुरू असते, भगवंत स्वतःही 100% त्या ठिकाणी उपस्थित असतात. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर भगवंतांचा प्रेझेन्स, भगवंतांची उपस्थिती जर प्राप्त करायची आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरी पण आपण घरच्यांच्या सोबत श्रीमद भागवतम चर्चा करायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा श्रीमद भागवतम ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अशा प्रकारे भगवंतांच्या यशोगानामुळे केवळ आपल्यालाच फायदा होणार नाही, सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि जे कोणते घरातलं जे वातावरण आहे, ते पूर्ण शुद्ध होऊन जाईल. घरातल्या बाकीच्या व्यक्तींवर पण त्याचा पॉझिटिव्हला आपण काय म्हणतो, सकारात्मक फरक पडेल भक्ती मार्गावर त्यांची प्रगती होण्यासाठी. तर अशा प्रकारे इथे सांगत आहे श्रीमद भागवतम आपल्याला, की आत्माराम पुरुष, जे की पुरुष म्हणजे फक्त पुरुषच नाही, कोणी मनुष्य, आत्माराम व्यक्ती अशा प्रकारे भगवंतांच्या यशोगानाबद्दल नेहमीच उत्सुक असतात, आतुर असतात त्याच्याबद्दल ऐकण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. तर आपण श्लोक क्रमांक 10वा श्लोक पाहू आणि हा 10वा श्लोक खूप खूप महत्वाचा आहे. याच्यासाठी महत्वाचा आहे, की हा श्लोक भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामी यांना जवळपास किती प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे. टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य, श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण म्हणून श्रील प्रभुपादांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये याच्यावर अजून विस्तारामध्ये चर्चा आहे. जवळपास या श्लोकाचे 66 विविध प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं वर्णन केलेलं आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी. त्याच्यावर टिप्पणी दिलेली आहे. आणि इनफॅक्ट अजून एक गोष्ट महत्वाची आहे या श्लोकाबद्दल. ज्यावेळेस सार्वभौम भट्टाचार्य, जे की ओरिसामध्ये जे महाराज प्रतापरुद्र होते अराउंड 15व्या आणि 16व्या शतकामध्ये, तर त्या प्रतापरुद्र महाराजांचे सार्वभौम भट्टाचार्य हे प्रीस्ट होते. म्हणजे तिथले जे मुख्य पुरोहित म्हणतात महाराजांचे, राज्याच्या ते मुख्य पुरोहित होते सार्वभौम भट्टाचार्य. पण त्यांचा प्रॉब्लेम हा होता, की ते भगवंतांचे शुद्ध भक्त नव्हते, तर ब्रह्मवादी होते. ब्रह्मवादी म्हणजे भगवंतांचे जे साक्षात सच्चित आनंद जे रूप आहे, त्याची भक्ती न करता भगवंतांची जी ब्रह्मज्योती, त्यांच्या शरीरातून निघालेला जो प्रकाश आहे, त्यालाच ते सर्वश्रेष्ठ मानतात. अशा प्रकारे अगोदर ते ब्रह्मवादी होते, परंतु नंतर भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने, त्यांच्या संगाने त्यांना भक्ती प्राप्त झाली.
तर हा जो श्लोक आहे, जो आपण आता पाहणार आहोत, श्लोक क्रमांक 10, स्कंद 1 मधला, श्रीमद भागवतम मधला, हा श्लोक सार्वभौम भट्टाचार्य यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना निर्विशेषवादी टिप्पणीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अराउंड मला वाटतं 8 वेळा, 8 प्रकारे वगैरे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळेस सार्वभौम भट्टाचार्यांनी विचारलं, की तुम्हाला माझी ही टिप्पणी जी की निर्विकारवादी होती, ती कशी वाटली? तर चैतन्य महाप्रभूंनी उदाहरण दिलं, की चंद्रमा जे आहे, चंद्र जो आहे, तो खूप सुंदर आहे दिसायला. पण तुमचं जे टिप्पणी आहे, निर्विशेषवादी, मायावादी जी टिप्पणी आपण दिलेली आहे वेदांत सूत्रावर आणि या श्लोकावर पण, तर ती टिप्पणी म्हणजे त्या सुंदर चंद्राला जे झाकणाऱ्या ढगांप्रमाणे आहे, की त्या चंद्राचं सुंदर रूप आपण पाहू शकत नाही. त्याच प्रकारे आपली जी निर्विकारवादी जी टिप्पणी आहे, त्यामुळे भगवंतांचं जे सच्चित आनंद रूप आहे, त्याला मनुष्य व्यवस्थितपणे जाणून घेऊ शकत नाही. तर मग सार्वभौम भट्टाचार्यांनी चैतन्य महाप्रभूंना विचारलं, की जर तुम्हाला मी सांगितलेली टिप्पणी जर तुम्हाला भगवंतांना झाकून टाकणारी वाटत आहे, तर तुम्ही मला समजावून सांगा, की कशाप्रकारे हा श्लोक समजून घेतला पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभूंनी सार्वभौम भट्टाचार्यांनी जेवढे प्रकार सांगितले होते टिप्पणी, त्याच्या दुप्पट प्रकारे हा श्लोक समजावून सांगितला आणि कोणताही जे अगोदर प्रकारची जी टिप्पणी होती, त्याला कोणताही स्पर्श न करता. आणि या श्लोकामध्ये आपण ही गोष्ट जो की प्रश्न विचारलेला आहे शौनकादी ऋषीमुनींनी, की कशाप्रकारे भगवंतांचे शुद्ध भक्त पण भगवंतांच्या लीलांकडे आकर्षित होतात. जरी त्यांना या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टीचं आकर्षण नसलं, पूर्णपणे निरासक्त असले, असे निरासक्त शुद्ध भक्त पण भगवंतांच्या लीलांमध्ये रममान होतात. या विषयीचा हा श्लोक आहे. खूप महत्त्वाचा आहे आणि थोडंसं तात्पर्य याचं मोठं आहे, पण काही हरकत नाही. आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण इथे गडबड नाही करत आहोत. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. टेक्स्ट इथे पण थोडीशी डिस्टॉर्टेड आहे. तर मी श्रीमद भागवतम मधून वाचतो. सूत उवाच सूत सूत उवाच उवाच आत्मा रामाश्च मुनयो आत्मा रामाश्च मुनयो मुनो निर्ग्रंथा अपि उरुक्रमे निर्ग्रंथा अपि उरुक्रमे युरुक्रमे कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं कुर्वन्तै अहेतुकी भक्तिं भक्ति इत्थं भूतगुणो हरिः इत्थं इत्थं भूतो गुणो गुणो हरि आत्मा रामाश्च मुनयो आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथा अपि उरुक्रमे निर्ग्रंथा अपि युरुक्रमे कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं कुर्वन्ति अहेतुकी भक्ति इत्थं भूतगुणो हरिः इत्थं भूतो गुणो हरि रेश्मा माताजी, हरे कृष्णा. हरे कृष्ण. येस माताजी. सूत गोस्वामी म्हणाले, आत्म्याच्या ठिकाणी रमण करणारे सर्व प्रकारचे आत्माराम आणि विशेष करून आत्मानुभूतीच्या मार्गावर दृढपणे स्थित असलेले आत्माराम सर्व प्रकारच्या भवबंधनातून मुक्त झालेले असतात. तरीही त्यांना भगवंताची अनन्य भक्तिमय सेवा करण्याची तीव्र इच्छा असते. याचे कारण म्हणजे भगवंत दिव्य गुण संपन्न असल्या कारणाने मुक्त आत्म्यासहित सर्वांचाच आकर्षित करणारे आहेत. हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे श्रील प्रभुपाद यांची जय. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी या आत्माराम श्लोकाचे विवरण प्रमुख भक्त श्री सनातन गोस्वामी यांच्या समक्ष विशद करून सांगितले. ते या श्लोकाची 11 पदे मांडतात. 1 आत्माराम, 2 मुनेय, 3 निर्ग्रंथा, 4 आपी, 5 च, 6 उरुक्रम, 7 कुर्वन्ति, 8 अहैतुकम, 9 भक्तिम, 10 इत्थम भूतगुण आणि 11 हरी. संस्कृत विश्व प्रकाश शब्दकोशाप्रमाणे आत्माराम शब्दाचे 7 पर्याय आहेत. 1 ब्रह्म परम सत्य, 2 शरीर, 3 मन, 4 प्रयत्न, 5 सहिष्णुता, 6 बुद्धी, 7 सवयी.
हरे कृष्ण. मुने हरे कृष्ण. मुने या शब्दाचे अर्थ एक चिंतनशील, 2 गंभीर आणि मौन, 3 तपस्वी, 4 निश्चयी, 5 संन्यासी, 6 ऋषी आणि 7 संत. नीतिग्रंथ या शब्दाचे अर्थ एक अज्ञानमुक्त, 2 शास्त्रांशी ज्याचा काही संबंध नाही असा नीतिशास्त्र, वेद, तत्वज्ञान, मनोविज्ञान, गूढ विज्ञान इत्यादी शास्त्रांगत विधी निषेधाची काहीच कर्तव्य नसलेला, अर्थात ज्याला नियमाचे बंधन लागू नसते असा मूर्ख, अशिक्षित, बालिश, 3 धनिक आणि 4 निर्धन. शब्दकोशानुसार उपसर्गाचा उपयोग करून होणारे अर्थ: 1 निश्चितता, 2 गणना, 3 रचना, 4 निषेध. ग्रंथ शब्दाचा अर्थ धन, मत, प्रतिपादन, शब्दसंपत्ती असा होतो. गुरुक्रम या शब्दाचा अर्थ ज्यांच्या कार्याचा महिमा थोर आहे असा होतो. क्रम म्हणजे पाऊल टाकणे. उरुक्रम हा शब्द विशेष करून भगवंताच्या वामन अवतारात उद्देशून योजला जातो. त्यांनी आपल्या पावलांचे संपूर्ण विश्व व्याप्त केले. भगवान विष्णू शक्तिमान आहेत. त्यांची कार्येही महिमापूर्ण आहेत. त्यांनी आपल्या अंतरंगा शक्तीने दिव्य जग निर्माण केले आणि बहिरंगा शक्तीने भौतिक जगाची रचना केली. ते आपल्या सर्वव्यापी स्वरूपाने सर्वत्र परम सत्याच्या रूपाने उपस्थित आहेत आणि स्वतःच्या वैयक्तिक रूपाने ते त्यांचा गोलोक वैकुंठ नामक दिव्य धामात नित्य विराजमान आहेत. तेथे ते अनेकविध रूपात आपल्याला दिव्य लीला प्रदर्शित करतात. त्यांच्या कार्याची तुलना कोणाचीही करता येणार नाही. अशा रीतीने उरुक्रम शब्द केवळ त्यांनाच लागू होतो. संस्कृत धन्यवाद हरे माताजी. आपण इथे थांबू आणि आपण थोडी चर्चा करू, मग पुढे जाऊ. हरे ठीक कृष्ण. आहे. हरे कृष्ण. आत्मा रामश्च मुनयो निर्ग्रंथा अपि उरुक्रमे. तर ज्या प्रकारे आता माताजींनी वाचलं, उरुक्रम म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या केलेल्या ज्या क्रिया आहेत त्या महान क्रिया आहेत, दिव्य लीला आहेत. तर अशा प्रकारे वामन देवांना संबोधलं जातं, कारण ज्यांनी आपल्या छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये ते आले आणि आपल्या 3 पावलांमध्येच त्यांनी पूर्ण ब्रह्मांड व्यापून घेतलं. तर त्यामुळे त्यांचा जो हा आपल्या छोट्याशा पावलांनी पूर्ण ब्रह्मांड व्यापण्याची जी लीला आहे, त्या लीलेमुळे त्यांचं नाव एक आहे उरुक्रम, म्हणजे भगवंत कृष्ण इथे रेफर केलेला आहे. तर अशा प्रकारे आत्माराम, जे की पूर्ण स्वतःच्या हृदयामध्ये पूर्ण प्रकारे संतुष्ट आहेत, भगवंतांचे शुद्ध भक्त, हे निर्ग्रंथ म्हणजे या भौतिक जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांना कशा प्रकारे बंधन किंवा आसक्ती नाहीये, अशा प्रकारे पूर्णपणे मुक्त आत्मे भगवंतांचे भक्त हे पण उरुक्रम म्हणजे भगवंत कृष्णांच्या कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं, भगवंतांचे जे अहैतुकी जी प्रेममय भक्ती आहे, ती भक्ती सेवा आणि त्या भगवंतांच्या भक्तीमध्ये असणारे जे गुण आहेत, जे रस आहेत, त्या पूर्ण अनन्य भक्तिमय सेवेने ते आकर्षित होतात, ज्यांना की भौतिक जगातली कोणतीच गोष्ट आकर्षित करू शकत नाही. तर या श्लोकाबद्दल श्री चैतन्य महाप्रभू विस्तारामध्ये सांगत आहेत की या जगातल्या वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी किंवा संतुष्टी प्राप्त करण्यासाठी वेगवेगळी कारणे लागतात, की काही जणांना भौतिक भोग मिळून त्यांना आनंदी प्राप्त होते, काही जणांना खूप प्रसिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांना आनंद संतुष्टी प्राप्त होते, काही जणांना कुणाला जे परत दुःख सुखी असतात त्यांना कुणाचं काही वाईट झाल्यानंतर दिसल्यानंतर किंवा कुणाचा अपमान केल्यानंतर, कुणाशी रूडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, क्रूरपणे किंवा दुष्टपणे वागल्याने ज्यांना आनंद मिळतो, अशा प्रकारे भौतिक जगात वेगवेगळ्या प्रकारे आनंद प्राप्त करणारे वेगवेगळे जे बद्ध आत्मे आहेत. परंतु जे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांना ह्या कोणत्याच गोष्टीशी काहीही देणं घेणं नसतं. जसं आपण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पाहतो की तुकाराम महाराज ज्यावेळेस देहूमध्ये राहत होते, पूर्ण देहू गाव जरी त्यांच्या दिव्य संघापासून जरी खूप प्रेरित होत असला भगवंतांची भक्ती करण्यामध्ये, पण देहू गावामध्ये पण आपण त्या संत तुकाराम मूवीमध्ये बघतो प्रभात फिल्म्सच्या, की अशा प्रकारचे लोक होते
जे तुकाराम महाराज एवढं साधं सरळ आणि भक्तिमय जीवन जगत असताना पण त्यांच्यापासून नेहमी ईर्ष्या करीत असायचे. आणि केवळ एकदा दोनदा नाही, इतक्या साऱ्या प्रकारे ते जे ईर्ष्या करणारे व्यक्ती होते, देहूमधले सालोमालो त्या मूव्हीमध्ये बघतो आपण, की तुकाराम महाराजांची अपकीर्ती व्हावी, त्यांचं घर त्यांच्यापासून घेतलं जावं आणि त्यांच्याकडे राहण्या-खाण्यासाठी कोणतीच गोष्ट मिळू नये, यासाठी एवढे एवढे सारे प्रयत्न केले त्यांनी ईर्ष्या ठेवल्यामुळे. आणि तुकाराम महाराजांचं अधःपतन व्हावं, यासाठी एका वेश्येला त्यांच्या घरी त्यांनी पाठवलं. पण तुकाराम महाराजांनी हे सगळं माहीत असून पण कधीही एक चकार शब्द पण त्यांच्याविषयी वापरला नाही किंवा त्यांना कधी प्रश्न विचारला नाही, की का तुम्ही माझं अहित चिंतित आहात? का? कारण ह्या भौतिक जगातल्या कोणत्याच गोष्टीसाठी असे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, ते कधीच काही घेणं-देणं ठेवत नाहीत, की त्यांना माहिती आहे "मारोबी राखोबी जो इच्छा तोमार." की हे भगवंत, तुम्हाला जर मला वाचवायचं आहे, तर तुम्ही स्वेच्छेने वाचवाल आणि तुम्हाला जर माझी अपकीर्ती होऊ द्यायची आहे किंवा नष्ट होऊ द्यायचं जीवनातून, तर तुमच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होतील. ऑफ आपण त्या स्तराला कॉपी नाही करू शकत, कारण तो शुद्ध भक्तीचा स्तर आहे. आपण अजून साधना भक्तीमध्ये भक्ती मार्गाचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्यांच्या जीवनातून आपण प्रेरणा घेऊ शकतो आणि बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, की कशाप्रकारे अशा प्रकारचे जे शुद्ध भक्त आहेत, ते भौतिक जगातले कोणत्याहीच गोष्टीला त्यांना जास्त काही घेणं-देणं राहत नाही. परंतु अशा प्रकारचे भक्त आणि त्या भक्तांना भगवंतांच्या भक्ती मार्गाने प्राप्त होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी, मग त्या अष्टसिद्धी असू किंवा 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्ती असू. सायुज्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, सारूप मुक्ती, सार्ष्टी मुक्ती, या वेगवेगळ्या प्रकारचे 5 ज्या आहेत, ज्यामध्ये भगवंतांच्या वैकुंठ धामामध्ये राहून जाऊन राहायला मिळणे भगवंतांसोबत, भगवंतांप्रमाणेच ऐश्वर्य प्राप्त होणे, भगवंतांप्रमाणेच सुंदर रूप प्राप्त होणे किंवा भगवंतांचे एक सहयोगी बनून राहणे. ह्या सगळ्या गोष्टींचं प्राप्ती आहे, ही पण त्यांना कधी आकर्षित करत नाही. मग जर वेगवेगळ्या प्रकारची मुक्ती आकर्षित करत नाही, तर या भौतिक जगातली कोणती गोष्ट त्यांना काय कशाप्रकारे आकर्षित करू शकणार? पण अशा भक्तांना पण भगवंतांच्या भक्तीमध्ये जो रस आहे, तो स्वाभाविकपणे भगवंत त्यांना पण आकर्षित करून घेतात. आणि भगवंत कृष्णांचं, या कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? कृष्ण या शब्दाचा अर्थ कोण सांगेल? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. सर्व आकर्षण. सर्व आकर्षण, सर्व आकर्षण. आणि राम ह्या शब्दाचा अर्थ? आनंद प्रभूजी. हां, आनंद. जे भक्तांना आनंद प्रदान करतात असे. तर कृष्ण या शब्दाचा अर्थच असा आहे, की सर्वांना आकर्षित करणारे, सर्व प्राणी मात्रांना. जसं की आपण वृंदावनामध्ये बघतो, ज्यावेळेस भगवंत कृष्ण बालरूपामध्ये गायींना, वासरांना चारण्यासाठी घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस ते जंगलामध्ये त्यांच्या बासरीवर 5वा नोट वाजवायचे, त्यावेळेस जे असं सांगितलंय, की जे सचल म्हणजे जे हलणारे, चालणारे जे पशु-पक्षी, प्राणी आहेत, ते अचल होऊन जायचे. बिलकुल एका जागेवरून हलायचे नाही. आणि जे न हलणारे जीव आहेत, जसं की झाड असू, गवत असू, बाकीचे जे त्या प्रजातीमधले जे जीव आहेत, ते पण हलायला, डुलायला लागायचे भगवंतांच्या बासरीचा आवाज ऐकून. आणि सर्व गायी ज्या असायच्या, तर असं सांगितलं जातं, की एखादी गाय जर वासराला दूध पाजवत असेल, तर ते वासरू जिथे दूध पीत आहे आईचं, त्या ठिकाणी त्याचं तोंड पण जसंच्या तसं राहायचं आणि कान पूर्णपणे भगवंतांच्या बासरीवर केंद्रित राहायचे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो, की भगवंतांकडे ही विशेष प्रकारची जी सर्व जीवांना आकर्षित करण्याची शक्ती आहे. त्या शक्तीमुळे अशा प्रकारचे मुक्त आत्मे पण, अशा प्रकारचे भगवंतांचे शुद्ध भक्त पण त्यांच्या भक्तीमध्ये पूर्ण प्रकारे आकर्षित होतात, रममाण होतात. आणि हीच गोष्ट आपण पाहतो श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस झारीखंड जंगलातून पुरी, जगन्नाथपुरीवरून वृंदावनला जात असताना त्यांनी पायी जाण्याचा मार्ग निवडला आणि झारीखंड, जे की आजच्या काळामध्ये आपण झारखंड म्हणून राज्य ओळखतो, त्या झारीखंडाच्या जंगलामधून तो रस्ता जात होता.
आणि त्या रस्त्यावरून जाताना श्री चैतन्य महाप्रभूंनी वेगवेगळ्या प्रकारचे जे जंगली जे जीव होते, वाघ असू, हरिण असू, हत्ती असू आणि वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु पण दुसरे, त्या सर्वांना हरिनाम देऊन कीर्तनामध्ये हरिनाम गाण्यासाठी आणि नृत्य करण्यासाठी उद्युक्त केलं, प्रेरित केलं. आणि अशा प्रकारे आपण बघतो की स्वाभाविकपणे जे जंगलामधले पशु, हिंस्त्र पशु जसे की वाघ, सिंह आणि हरिण यांच्यामध्ये नेहमी शत्रुत्व राहतं. पण अशा प्रकारे नैसर्गिक स्वाभाविक शत्रू पशु पण भगवंतांच्या हरिनामामध्ये आनंदाने विभोर होऊन एकमेकांच्या सोबत आनंदाने नृत्य करू लागले. तर ही जी शक्ती आहे सर्व जीवांना आकर्षित करण्याची, ती केवळ आणि केवळ भगवंत कृष्णांमध्ये आहे. आणि असं सांगितलं जातं, ज्यावेळेस आपण कोणता एखादा व्यक्ती आपल्याला खूप महान वाटतो, खूप छान वाटतो, जसं की भारतामध्ये आपण बघतो बरेचसे स्पोर्ट्स पर्सन्स, बरेचसे जे खेळाडू आहेत किंवा बरेचसे जे अभिन 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 अभिनेता म्हणजे नटे असू द्या किंवा वेगवेगळे कधी काही राजकारणी असू द्या, कोणी नेता असू द्या, त्यांच्या काही विशेष गुणांमुळे खूप प्रचलित होतात, खूप प्रसिद्ध होतात. पण अंततः आपण एक ओळखायला पाहिजे की कोणत्याही आकर्षक व्यक्तीमधलं जे आकर्षक गुण आहे, जो आपल्याला त्या व्यक्तीचं खूप काय बनवतो, फॅनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? चाहता. आपण आपल्याला त्यांचा चाहता बनवतो. ती गोष्ट पण अंततः कुणापासून प्राप्त होत आहे? कृष्णापासून प्राप्त होत आहे. म्हणजे सुंदर व्यक्तीचं सौंदर्य पण भगवंतांपासूनच आहे. बुद्धिमान व्यक्तीची बुद्धिमत्ता पण अंततः भगवंतांपासूनच प्राप्त झालेली आहे. एका धनाढ्य व्यक्तीची जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचे स्रोत पण भगवंत आहेत. आणि एखाद्या खूप शक्तिशाली व्यक्तीची जी शक्ती आहे, त्याचे स्रोत पण भगवंतच आहे. तर अशा प्रकारे भगवंत हे या भौतिक जगातल्या सर्व जीवमात्रांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण प्रकारे समृद्ध आहेत. या श्लोकाचा जो राहिलेला अनुवाद आहे, तो ह्या स्कॅन कॉपीमध्ये आलेला नाहीये आणि हा श्लोक महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे मी इथे गडबड करत नाही. पण राहिलेला जो जे तात्पर्य आहे त्याच्यावर आपण चर्चा पुढच्या वेळेस करूया. पण आज ज्या भागावर आपण चर्चा सुरू केलेली आहे की कशा प्रकारे भगवंतांची जी भक्ती आहे ती केवळ बद्ध जीवांनाच नाही, तर भगवंतांचे जे मुक्त आत्मे, जे शुद्ध भक्त आहेत, त्यांना पण आकर्षित करते भगवंतांकडे. आणि विशेषतः श्रीमद भागवताचं आकर्षण सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये की भगवंतांचं नाम, रूप, गुण आणि यश याचं विस्तृत रूपामध्ये शुद्ध भक्तीच्या मार्गावर विस्तृत वर्णन आहे. कुणाचा काही प्रश्न, टीका, टिप्पणी आहे? हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. हे जे स्कंद आहेत, हे स्कंदांचा सेट असतो का विकत घ्यायचं म्हटलं तर? हो माताजी. 12 हा. स्कंद आहेत पूर्ण हे टोटल. पूर्ण संचच घ्यावा लागतो ना मग 12 याचा? नाही, तुम्ही पहिला स्कंद पण वेगळा मिळतो, असं काही नाही पूर्ण संचच घ्यायचा. पण संच घेतला तर ते चांगले, कारण तुम्हाला पूर्ण एंड टू एंड घरामध्ये राहील. साक्षात भगवंतांना आपण घरामध्ये आणत आहोत. पण सध्या पुरतं जर एक स्कंद घ्यायचा म्हटलं तर तो पण मिळेल. अच्छा. ठीक म्हणजे आहे. एरवी पण मग आपण निवांत त्याचं बघू शकतो ना बघू शकतो. करेक्ट. विस्तार. हा, त्यासाठी. करेक्ट. ओके. हरे कृष्ण माता. आणि आपल्या घरातले जे काही कुटुंब सदस्य आहेत, आपल्या घरी येणारे जाणारे आहेत, कुणाचा हात जरी लागला याला तरी त्या व्यक्तीची शुद्धीकरण होईल श्रीमद भागवताला. आणि कुणी जर उघडून एक पेज किंवा एक पॅरेग्राफ जरी वाचला तरी पण त्यांना फळ मिळेल, कारण पूर्ण भागवतामध्ये भगवंतांच्या भक्तीबद्दलच वर्णन आहे. हरे कृष्ण प्रभूजी. नक्की मी प्रयत्न करेन घ्यायचा, म्हणजे घेईनच शक्यतो, लवकरात लवकर घेईन. हरे धन्यवाद. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आणि अजून एक तुम्हाला लक्षात आहे का नाही, पण आपण श्रीमद भागवतम सुरू होण्याच्या अगोदर काही गोष्टी ज्या चर्चा केल्या, त्याच्यामध्ये एक कथा आपण चर्चेली की गोकर्णांची. आणि त्यांचे जे भाऊ होते धुंडकरी, ज्यांचं की अधपतन झालेलं होतं, सर्व प्रकारच्या पापमय कृत्यांमध्ये गुंतलेले होते. नंतर त्यांचा मृत्यू होतो अशा प्रकारचे पापमय कृत्य करण्यामध्येच. आणि
कारण त्यांचा मृत्यू म्हणजे ज्या वेश्या घरी आणून ठेवलेल्या होत्या त्यांनी पैशाच्या लोभातून त्यांना मारलेलं असतं. तर अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दुसरा देह प्राप्त होत नाही भौतिक इच्छेमुळं आणि त्यांना एक त्यांचा आत्मा भरकटत राहून एका घोस्टली बॉडी अशा प्रकारचं सूक्ष्म शरीर इकडे तिकडे फिरत राहतं, भटकत राहतं आणि आपल्या भावाच्या उद्धारासाठी स्वतः गोकर्ण हे श्रीमद भागवताचं हे करतात, वर्णन करतात आणि अशा प्रकारे त्या घोस्टली बॉडी मधील धुंडकरींना पण श्रीमद भागवतमच्या श्रवणाचा फायदा होऊन त्या घोस्टली शरीरामधून पण त्यांना भगवत भक्ती प्राप्त होते आणि ते वैकुंठ धामामध्ये परततात. तर याचं महत्व म्हणजे तुम्ही विचार करा, घोसली पासून ते आत्माराम सर्व प्रकारच्या मनुष्यांसाठी लाभदायक आहे भागवत. हरे कृष्ण ठीक आहे. प्रभू. हरे कृष्ण. आणि याच्या भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो, आपण 3ऱ्या स्कंदामध्ये पाहतो, ज्याच्यामध्ये भवौषधी सांगितली. भवौषधी म्हणजे आपण आजच्या तात्पर्यामध्ये पण वाचलं, भवरोग. जो भौतिक जगातल्या आकर्षणाचा जो भवरोग आहे त्याला दूर करण्याचं हे औषध आहे श्रीमद भागवत. ठीक आहे. तर केवळ आपणच नाही तर मी तर म्हणेल की आजकाल आपण कुणाच्या कधी दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जातो, कुणाचं लग्न असतं, कुणाचं हाऊस वॉर्मिंग सेरेमनी वास्तुशांती असते किंवा कुणाच्या बाकीच्या कोणती अॅनिव्हर्सरी वगैरे अशा प्रकारची असते, तर दुसरी कोणती भेट देण्याच्या ऐवजी आपण कधी पण भगवद्गीता किंवा दुसरे कोणते ग्रंथ भागवताच्या वर प्रभुपादांनी रचलेले बाकी कोणते प्रकारचे ग्रंथ पुस्तक त्यांना जरूर देऊ शकतो. Yes, हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. अजून कोणत्या भक्तांचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा आणि आपण शनिवारी सकाळी भेटू. तोपर्यंत ही स्कॅन कॉपी पण मी करून घेतो. हरे कृष्ण. वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी सादर प्रणाम. हरे कृष्ण हरे प्रभुजी. कृष्ण. प्रभूजी हरे सादर कृष्ण. प्रणाम. दंडवत. हरे हरे कृष्ण कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हरे सादर कृष्ण. प्रणाम. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. दंडवत माताजी. हरे कृष्ण.